जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या तुम्ही जर पेपर 2 देणार असाल आणि तुमचं या ठिकाणी गणित आणि विज्ञान विषयासंदर्भात जर पेपरमध्ये असेल तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे। तर ह्या संदर्भात तुम्हाला गणित आणि विज्ञान पेपर 2 मध्ये 60 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात। तर त्याच्यामध्ये जवळपास 50% जे प्रश्न असतात तर ते विज्ञान विषयावर असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयावर जे काही 50 प्रश्न सध्या मागील टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे, तसंच जे काही संभाव्य प्रश्न असेल तर ते वन लाइनरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बघा फास्टमध्ये रिव्हिजन होईल आणि परीक्षेच्या दृष्टीने ह्या संदर्भात प्रश्न आले तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा टॅकल हे करता येईल। तर चला तर मग सुरुवात करूया टीईटी विज्ञान विषयावरील महत्त्वाचे जे प्रश्न आहे। तर बघा प्रश्न क्रमांक पहिला, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हा प्रश्न देखील मागे विचारण्यात आला होता। तर ॲमीटर जे उपकरण आहे तर ते विद्युत प्रवाह मोजण्यासाठी सध्या बघा वापरत असतात, तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, सूर्याची ऊर्जा कोणत्या प्रक्रियेतून निर्माण होते? तर आण्विक संलयन जे काही प्रक्रिया आहे तर त्याच्यापासून सूर्याची ऊर्जा सध्या बघा निर्माण होत असते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवरील सर्वाधिक घनता असणारे मूलद्रव्य कोणते आहे? तर ऑस्मियम जे ह्या ठिकाणी बघा मूलद्रव्य आहे तर ते सर्वात जास्त घनता असणारे मूलद्रव्य आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचा वेग किती आहे? जो काही प्रकाश आपल्या पृथ्वीवर सध्या बघा येत असतो तर त्या प्रकाशाचा वेग किती आहे? तर 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद। तर हे जे काही प्रमाण आहे तर ते लक्षात असू द्या, हे देखील विचारण्यात आलं आहे। पुढचा प्रश्न बघूया, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर हा प्रश्न बघा वारंवार विचारण्यात येतो प्रत्येक एक्झाममध्ये। तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर न्यूटन ह्या शास्त्रज्ञांनी सध्या लावला होता। प्रश्न क्रमांक 6 बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे। पुढचा प्रश्न बघूया, रक्ताचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो किंवा कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? तर हिमोग्लोबिन जो घटक आहे तर हा लक्षात असू द्या, हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा जो काही लाल रंग आहे तर तो सध्या बघा प्राप्त होत असतो। पुढचा प्रश्न आहे, अणूच्या केंद्रभागास काय म्हणतात? अणू असते तर अणूच्या केंद्रभागास काय म्हणतात? तर न्यूक्लियस म्हणून त्याला ओळखलं जातं। पुढचा प्रश्न आहे, न्यूटनचा तिसरा नियम काय म्हणून ह्या ठिकाणी बघा प्रसिद्ध आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे न्यूटनचं जे काही 1, 2 आणि 3 हे महत्त्वाचे जे नियम आहे त्यापैकी जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम काय सांगतो? तर प्रत्येक क्रियेला समप्रमाणात व विपरीत प्रतिक्रिया असते। तर हे न्यूटनच्या तिसऱ्या नियममध्ये सध्या बघा भाकीत केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, विद्युत प्रतिरोध मोजण्याचे एकक कोणते आहे? तर या ठिकाणी बघा विद्युत प्रतिरोध मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ओहम। तर प्रत्येक जे काही एकक असेल विद्युतचे किंवा मग वेगवेगळे जे काही ध्वनीचे असेल तर हे संपूर्ण जे एकक असेल तर ते एकक तुम्ही लक्षात असू द्या, कारण ह्याच्यावरती सध्या बघा एक प्रश्न हमखास सध्या विचारला जातो। तर इथं विद्युत प्रतिरोधचे मोजण्याचे जे काही एकक आहे तर ते ओहम आहे, तर हे संपूर्ण लक्षात असू द्या। त्यानंतर बघा DNA चे संपूर्ण नाव काय किंवा DNA म्हणजे काय? तर त्या संदर्भात प्रश्न हा विचारण्यात येतो। तर DNAचं जे काही फुल फॉर्म असेल तर ते लक्षात असू द्या। तर DNA म्हणजे काय? डीऑक्सी रायबो न्यूक्लिड ॲसिड। तर हे संदर्भात तुम्ही डी म्हणजे काय, एन म्हणजे काय, ए म्हणजे काय, ए म्हणजे ॲसिड, बरोबर। तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 12 बघा, गॅसचे दाब आणि तापमान यांच्यातील संबंध कोणत्या नियमाद्वारे समजतो? तर बघा चार्ल्सचा जो काही नियम आहे चार्ल्सचा, तर त्या नियमामुळे गॅसचा दाब आणि तापमान याच्यातील जो काही संबंध आहे तर तो सध्या बघा स्पष्ट होत असतो, समजत असतो। प्रश्न क्रमांक 13 बघा, सूर्यप्रकाशात किती रंग असतात? सूर्यप्रकाश जो सध्या पृथ्वीवर येत असतो तर त्याच्यामध्ये किती रंग असतात? तर 7 रंग असतात। तर हे सर्वांना माहिती पाहिजे। पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाणी जे आहे आपलं पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O। H म्हणजे काय? हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, बरोबर। तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या। पुढचं आहे, मानवाच्या शरीरात सर्वात लहान हाड कोणते आहे? मानवाच्या शरीरात सर्वात लहान हाड कोणते आहे अशा पद्धतीने विचारलं आहे। तर जे काही स्टेप्स असते, स्टेप्स म्हणजे काय? कानातील हाड। तर हे प्रश्न सध्या बघा विचारण्यात आलेले आहे। इथं तुम्हाला सर्वात मोठं हाड देखील सध्या बघा विचारलं जाऊ शकतं। तर जे काही मांडीचं हाड असतं तर ते सर्वात मोठं हाड असतं आणि सर्वात लहान हाड म्हणजे कानातील हाड, त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेप्स म्हणून म्हणत असतो। तर हे लक्षात असू द्या, कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर इथं कन्फर्म येईल। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या धातूला द्रव्य धातू म्हणतात? आता द्रव्य धातू म्हणून सध्या बघा कोणत्या धातूला म्हणतात? तर पारा जो असतो, पारा म्हणजेच काय? तर मर्क्युरी ह्याचं रासायनिक नाव आपण म्हणू शकतो। तर पाऱ्याला आपण द्रव धातू म्हणत असतो।
प्रश्न क्रमांक 17 बघा, पृथ्वीवर सर्वात मोठा ग्रह कोणता? आता जे काही ग्रह आहेत पृथ्वीवर एकूण ग्रह किती अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्याच्यामधील पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता, किंवा मग पृथ्वीपासून सर्वात लांब ग्रह कोणता, तर अशा पद्धतीने तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर इथं प्रश्न काय विचारला होता, पृथ्वीवरील सर्वात मोठा ग्रह कोणता, तर बृहस्पती म्हणजेच काय ज्युपिटर हा सर्वात मोठा ग्रह आहे. पुढचा आहे, वजन मापनाची SI एकक कोणती आहे? म्हणजे जी काही SI एकक जी मापन पद्धती आहे वजनाची, तर ती कोणती आहे, तर किलोग्रॅम. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता? तर पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे सध्या बघा वायू आहे. तर आपल्याला ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, वेगवेगळे जे काही वायू आहे तर त्याचं प्रमाण देखील लक्षात असू द्या. बरोबर. तर ह्याच्यामध्ये बघा सर्वात जास्त प्रमाणात असणारा जो वायू आहे तर आपल्याला माहिती पाहिजे नायट्रोजन हा सर्वात जास्त वायू आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनचे संयुगे बनवण्यास सक्षम असणारे सर्वाधिक सक्रिय मूलद्रव्य कोणते? बरोबर. तर ऑक्सिजन संयुगे बनवण्यासाठी सक्षम असणारे सर्वाधिक सक्रिय मूलद्रव्य कोणते? तर फ्लोरीन जे काही मूलद्रव्य आहे तर हे ऑक्सिजनचे संयुग बनवण्यास सक्षम असणारे सर्वाधिक सक्रिय मूलद्रव्य आहे. तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या, IMP प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21 बघा, प्रकाश वर्ष कोणत्या गोष्टीचे मापन करते? प्रकाश वर्ष हे कोणत्या गोष्टीचे मापन करते? तर जे काही अंतर आहे तर त्या अंतराचं सध्या बघा प्रकाश वर्ष जे आहे तर ते सध्या मापन करत असते. तर हे लक्षात असू द्या, 1 प्रकाश वर्ष 2 प्रकाश वर्ष अशा पद्धतीने जे काही मापन आहे तर ते सध्या होत असते. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? लाल ग्रह कोणाला म्हणतात? तर मंगळ जो ग्रह आहे तर त्याला सध्या बघा लाल ग्रह आपण म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रथम जीवाणू शोधक कोणता होता? म्हणजे जो काही जीवाणूचा शोध लावणारा कोण होता? तर पेनिसिलिन हा सध्या बघा होता. पुढचा आहे प्रश्न, रेफ्रिजरेटरमध्ये वापरणारे रेफ्रिजरंट कोणते असते? हे महत्त्वाचं आहे. रेफ्रिजरंट इथं विचारलेलं आहे तर फ्रियॉन जे आहे तर ते असते. प्रश्न क्रमांक 25, हवेपेक्षा पाण्यात ध्वनीचा वेग जास्त असतो का कमी असं विचारलेलं आहे. म्हणजे जे काही हवेचा वेग आहे तर तो पाण्यात ध्वनीपेक्षा वेग जास्त असतो का कमी असतो? तर उत्तर काय आहे, तर जास्त असतो. पुढचा प्रश्न आहे, कोणाला या ठिकाणी बघा कोणत्या ग्रहाला गॅस दानव म्हणतात? बरोबर. तर बृहस्पती किंवा ज्युपिटर ह्याला सध्या बघा आपण म्हणत असतो. सर्वात हलके मूलद्रव्य कोणते? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात हलका मूलद्रव्य जो आहे तर तो कोणता आहे, तर हायड्रोजन. लक्षात असू द्या, हायड्रोजन सर्वात हलके मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर बघा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर यकृत म्हणजेच काय, लिव्हर. तर हा प्रश्न सध्या विचारण्यात आला आहे, रिपीट होऊ शकतो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 28, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत म्हणजेच काय, लिव्हर. पुढचा प्रश्न आहे, फुफ्फुसांचा मुख्य कार्य काय असते? फुफ्फुस जे असतं मानवी शरीरामध्ये तर त्याचं मुख्य कार्य काय असतं, तर श्वसनाचं काम करत असतं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या धातूला द्रवणांक सर्वाधिक आहे? द्रवणांक जो काही धातू आहे कोणत्या धातूला सर्वाधिक आहे, तर टंगस्टन जो आहे तर त्या धातूला द्रवणांक सर्वाधिक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 बघा, पृथ्वीवरील सर्वात बाह्य स्तर कोणता? पृथ्वीचे जे काही स्तर आहे तर त्याच्यामधला सर्वात बाहेरील जो काही स्तर आहे तर त्याला आपण काय म्हणतो, तर स्थलमंडल म्हणजेच काय, क्रस्ट हे सध्या म्हणतात. तर हे वेगवेगळे स्तर तुम्ही लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 32, कोणत्या पदार्थात ध्वनी सर्वात जास्त वेगाने प्रवास करतो? बरोबर. कोणत्या पदार्थात ध्वनी जो आहे तो सर्वात जास्त वेगाने प्रवास करतो? तर जे काही घन पदार्थ आहे तर घन पदार्थामध्ये सर्वात जास्त ध्वनी सध्या बघा त्यामध्ये वेगवाने प्रवास करत असतो. प्रश्न क्रमांक 33 बघा, प्रश्न क्रमांक 33 काय आहे, मानवाच्या डोळ्याचा संवेदनशील भाग कोणता? मानवाचा जो काही डोळा असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या बघा स्तर असतात. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही संवेदनशील भाग कोणता असतो, तर रेटिना जो आहे तर तो रेटिना सध्या बघा मानवाच्या डोळ्यातील संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटकाला काळा सोना म्हणतात? बरोबर. ब्लॅक या ठिकाणी बघा ब्लॅक गोल्ड आपण म्हणत असतो. ब्लॅक गोल्ड जी काही संकल्पना असेल तर ती लक्षात घ्या. तर काळा सोना कोणाला म्हणतो, खनिज तेल म्हणजेच काय, पेट्रोलियमचे जे घटक आहे तर त्याला आपण ब्लॅक गोल्ड म्हणत असतो. बरोबर. पुढचा आहे प्रश्न, सूर्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, सूर्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यास किती वेळ लागतो? तर बघा 8 मिनिटं 20 सेकंद. पुढचा आहे प्रश्न,
कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर इथं वेगवेगळे जे काही उपग्रह आहे तर ते उपग्रह लक्षात असू द्या. पृथ्वीचं किंवा मग इतर ग्रहांचे जे काही उपग्रह असेल तर ते लक्षात असू द्या. तर कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही? तर बुध आणि शुक्र हे जे काही 2 ग्रह आहेत तर ह्यांना उपग्रह नाही. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात हाडांची संख्या किती असते? तर हे कॉमन प्रश्न होता. 206 एवढी सध्या बघा असते. पुढचा प्रश्न आहे, कोणते घटकांचे रासायनिक चिन्ह Na आहे? बरोबर. तर हे जे काही तुमचे रासायनिक चिन्ह असेल तर ते लक्षात असू द्या. Na म्हणजे काय? सोडियम. तर सोडियमची संज्ञा Na आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे जे काही रासायनिक घटक आहेत तर त्यांच्या संज्ञा तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. बरोबर. O म्हणजे काय? N म्हणजे काय? तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 39, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याची अवस्था कोणती होते? बरोबर. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याची अवस्था कोणती होते? तर पाणी धरतीवर राहते. पुढचा प्रश्न आहे 40 नंबरचा प्रश्न, विद्युत ऊर्जेचे कोणते प्रकारात रूपांतर होते बल्बमध्ये? बरोबर. विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या विद्युत ऊर्जेचे बल्ब जो असतो तर त्या बल्बामध्ये सध्या बघा रूपांतरित होते. तर ते कोणत्या ऊर्जेचं प्रकार कोणता आहे रूपांतरित? तर प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 41, सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता? जे काही घनता असेल तर त्या घनत्या संदर्भात आहे. सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता? तर शनी. बरोबर. शनी ग्रह लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, हवेत साधारणतः किती टक्के ऑक्सिजन असतो? हवेमध्ये किती टक्के ऑक्सिजन असतो? तर 21% सर्वसाधारण आपल्याला माहिती पाहिजे. कोणता सजीव सर्वात जलद धावतो? बघा, सर्वात जास्त जलद धावणारा जो काही सजीव असेल, प्राणी असेल तर तो चित्ता आहे. पुढचा प्रश्न आहे, लोहाचे रासायनिक चिन्ह कोणते? लोह जे आहे, लोहाचं रासायनिक चिन्ह कोणतं आहे? तर Fe. Fe हे चिन्ह तुम्ही लक्षात असू द्या, संज्ञा लक्षात असू द्या. Fe म्हणजे काय? लोह. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 45. तर बघा, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कोणत्या धातूमुळे निर्माण झाले आहे? तर लोह आणि निकल हे जे काही 2 धातू आहे तर ह्याच्यामुळे पृथ्वीचे जे काही चुंबकीय क्षेत्र आहे तर ते सध्या निर्माण झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 46, कोणत्या ग्रहाला सर्वात मोठे वलय आहे? वलय म्हणजेच काय? तर ग्रहाभोवती अशा पद्धतीने वलय निर्माण होतं. तर आपल्याला माहिती आहे की वलय कुठं आहे? तर शनी जो ग्रह आहे तर त्याच्यावरती बघा सर्वात मोठं वलय आहे. पुढचं आहे, धातूमध्ये विद्युत वाहकता सर्वाधिक कोणत्या या ठिकाणी बघा ठिकाणी असते? धातूमध्ये विद्युत वाहकता सर्वाधिक कोणत्या धातूमध्ये असते? तर चांदीमध्ये. पुढचा प्रश्न आहे, रासायनिक बंध कोणत्या ऊर्जेने धरलेले असतात? बरोबर. रासायनिक ऊर्जेने सध्या रासायनिक बंध धरलेले असतात. मानवी शरीरात सामान्यतः तापमान किती असते? तर 37°C. तर हे सध्या बघा लक्षात असू द्या. सर्वसामान्य जे काही तापमान असेल तर ते एवढं असतं. प्रश्न क्रमांक 50 बघा, कोणत्या प्रक्रियेत पाणी गॅसमध्ये बदलते? तर बाष्पीभवन जी काही प्रक्रिया असेल तर त्या बाष्पीभवन प्रक्रियेमध्ये पाण्याचं गॅसमध्ये म्हणजे हवेमध्ये रूपांतर सध्या होत असतं. तर सध्या हे जे काही महत्त्वाचे जे प्रश्न होते मागे परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेले प्रश्न आहे TET परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी जे काही विज्ञान सायन्स घटकावरती, तर हे प्रश्न वारंवार सध्या बघा रिपीट होता. तर हे प्रश्न तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि बघितल्यावर सध्या बघा तुमचे प्रश्न पाठच होऊन जाईल, जेणेकरून तुमचं फास्टमध्ये रिव्हिजन होईल. 8 ते 10 मिनिटामध्ये तुमचे एवढे जे काही 50 प्रश्न असेल तर ते 50 प्रश्न बघा डोळ्यासमोरून गेल्यामुळे आणि खास करून वन लाईनर असल्यामुळे प्रश्न उत्तर अशा पद्धतीने असल्यामुळे तुमचे लक्षात हे राहू शकतात. तर ह्या संदर्भात PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. तर PDFसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या ठिकाणी लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. संपूर्ण PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे, तर त्या तुम्ही बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला फास्ट बघा आता कमी दिवस आहे रिव्हिजन होण्यासाठी तुम्हाला फायद्याचं होईल. तसंच बघा वेगवेगळे जे काही प्लेलिस्ट देखील देण्यात आले, बालमानसशास्त्र असेल, अध्यापनशास्त्र संदर्भात, त्यानंतर परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र असेल, मराठी संदर्भात असेल, हिंदी संदर्भात आहे. तर असे संपूर्ण तुमचे पेपर बघा 1 असेल किंवा पेपर 2 असेल तर त्या संदर्भात संपूर्ण जे काही IMP महत्त्वाचे जे परीक्षेच्या दृष्टीने येणारे तेच सध्या बघा आपल्या ह्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये प्रश्न पाहायला मिळतील. तर ते एकदा बघून घ्या, जेणेकरून तुमचे जे काही मार्क असेल तर ते कुठंही तुमचे जाणार नाही. तर संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. लिंक ह्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तेवढंच बघा, दुसरं बघायचं तुम्हाला काम नाही. त्याच्यामध्येच तुमचे IMP जे काही मार्क असेल, प्रश्न असेल तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर सध्या तरी हे विज्ञान घटकावरती महत्त्वाचा या ठिकाणी माहिती होती.
माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट जे काही अपडेट असेल, माहिती असेल तर ती वेळोवेळी सध्या तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.